हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आज आपण बनवूया मक्याच्या कणसाची भाजी. हे स्वीटकॉर्न आहे. आता बाजारात नवीन स्वीटकॉर्न आलेले आहेत, त्याची आपण नाही का भाजी करूया. सर्वप्रथम आपण भाजलेला कांदा आणि लसूण, 2 अद्रकचे तुकडे आणि छोट्या मिरच्या याची नाही का बारीक पेस्ट करून घेऊया. लसूण आणि जिरा थोडंसं बारीक केलेलं खोबरं आहे ते आपण भाजून घेतलेलं आहे. आपण याची आता पेस्ट करूया. आता गॅस घेतलाय लावून, आपण कढई तापून घेऊया. तोपर्यंत मी तुम्हाला सांगते सामग्री. तेल घेतलं आहे 2 मोठे टेबलस्पून स्वीटकॉर्न. त्यानंतर पनीर आहे माझ्याकडे, लेफ्टओव्हर पनीर आहे थोडं, तर ते घेतले आहे. 2-3 तुकडे काप करून घेतले बारीक. हे धने पावडर, गरम मसाला, तिखट आणि हळद हे आपल्या चवीनुसार घ्यायचे. हे कांदा लसूणची पेस्ट केलेली, कोथिंबीर आणि कढीपत्त्याचे बारीक काप. आता आपली कढई तापलेली आहे, पण त्याच्यात तेल टाकून घेऊया. तेल गरम झालं की आपण मोहरी आणि जिरं तडतडून घेऊया. आता आपण थोडी मोहरी टाकून घेऊया. ती तडतडली की जिरं आणि थोडीशी सौंफ हे छान तडतडली. आपण कांदा लसूणची पेस्ट, हे छान आता मस्त भाजून घेऊया. त्याच्यातच आपण थोडा कढीपत्ता टाकून घेऊया. याला आता 2 ते 5 मिनिट लागेल, कारण आधीच आपण कांदा लसूण थोडा भाजून घेतलेला आहे. आता हे छान मस्त परतलेलं आहे, याचा कच्चा स्वाद गेलेला आहे. आणि आपण एकीकडे एका गॅसवर थोडं गरम पाणी केलंय. आता यात बाकीचे जिन्नस टाकून घेऊया. याला आता थोडंसं शिजू द्या. हे जळू नये म्हणून आपण थोडं, ज्या भांड्यात मी कांदा लसूणची पेस्ट केली आहे त्याच्यातच थोडं पाणी टाकून ते थोडं आपण त्याच्यात ॲड करूया, जेणेकरून मसाले पण चांगले भाजतील आणि कढईला चिकटणार नाही. आता हे छान शिजलेलं आहे, मसाला पण छान झाला आहे आपला एकजीव. या स्टेजला जर तुमच्याकडे टमाटर असेल तर ती बारीक पेस्ट करून टाकावी. त्यात मी थोडंसं कोथिंबीर ॲड करते. आपण याच्यात ॲड करूया आपले कॉर्न. मी ही भाजी आता दोघांसाठी बनवते. तुम्हाला जास्त जणांची बनवायची असेल तर तुम्ही जास्त ॲड करू शकता. यात थोडं आपण मीठ ॲड करूया. थोडंच करूया, आपण 2 स्टेजला आपण मीठ टाकणार आहोत. आपण यात थोडे आता पनीर आहे ते माझ्याकडे ते टाकूया. पनीर ऑप्शनल आहे, जर तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता, अदरवाईज नाही टाकलं तरी चालेल. हे थोडंसं मसाल्यात भाजून घेतलंय. आता मी याच्यात गरम पाणी ॲड करते. गरम पाण्यामुळे मसाल्याची टेस्ट ही तशीच राहते. आपल्याला जशी पाहिजे तशी भाजी करू शकता. जर तुम्हाला जास्त पातळ हवी आहे, रश्श्याची हवी तर तशी करा. मला जास्त रश्श्याची नाही आवडत, तर आम्ही या स्टेजला मी आता थोडं मीठ टाकते. आपण पहिले टाकलेलं आहे थोडं मीठ. आता आपण याला थोडं झाकून ठेवूया 5 ते 10 मिनिट. लो फ्लेमवर करायचं आहे.
ही छान मस्त झालेली आहे. आपण अजून थोडा वेळ याला शिजू देऊ. आता हे पूर्णपणे शिजलेलं आहे. आता या स्टेजला आपण थोडी कस्तुरी मेथी टाकून देऊया. जर तुम्ही रश्श्याची भाजी करत असेल तर कस्तुरी मेथी ही शेवट टाकावी, त्याचा स्वाद येतोय. आता ही भाजी तयार आहे सर्व करण्यासाठी. प्लीज तुम्ही पण या भाजीचा स्वाद घ्या. ही आपली भाजी तुम्हाला सर्वांना आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.